500 रुपयांची जुनी नोट आता चलनातून पूर्णपणे बाद झाली आहे। रुग्णालय, विमानतळ, पेट्रोल पंप, दूध केंद्र अशा कुठल्याही ठिकाणी 500च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत। त्यामुळे जर तुमच्याकडे जुन्या 500च्या नोटा असतील तर त्या तुम्हाला केवळ बँकेतच जमा कराव्या लागतील। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 नोव्हेंबरला 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला। त्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची सूचना दिली होती किंवा मुभा दिली होती। मात्र ही सवलत आज संपली आहे। 1000च्या नोटा 24 नोव्हेंबरपासूनच सरकारनं बाद ठरवल्या होत्या, तर 500च्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत वापरण्याची मुभा होती। ही मुभा संपल्यानं आता 31 डिसेंबरपर्यंत नागरिकांना या जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत किंवा प्रतिज्ञापत्रासह 31 मार्चपर्यंत या नोटा आरबीआयकडून बदलून घेता येणार आहेत। सहकारी बँकांना अखेर दिलासा देणारा निर्णय आरबीआयनं घेतलाय। पहिल्या 4 दिवसात जमा झालेल्या जुन्या 1500च्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय। या संदर्भात आरबीआयनं परिपत्रक काढल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे। नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या 4 दिवसातच देशभरातल्या जिल्हा बँकांमध्ये तब्बल 5000 कोटी रुपये जमा झाले होते। एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्यामुळे संशयाचं वादळ निर्माण झालं होतं। त्यामुळे आरबीआयनं जिल्हा बँकांवर निर्बंध घातले होते। सुट्ट्या पैशांचा तुटवडा असताना मध्य रेल्वेनं प्रवाशांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। मासिक पास आता तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून काढता येणार आहे। आजपासून ही सेवा सीएसटी स्थानकावर सुरू झाली असून अद्याप केवळ एकाच काउंटरवर कॅशलेस पास मिळेल, पण यासाठी प्रवाशांच्या खिशातून अधिकचे 30 रुपये कापले जात आहेत। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरती छेडानगर येथे पोलिसांनी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या MH14 DJ 0707 या निसान गाडीतून 10 करोड 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे। ज्यात 10 करोडच्या जुन्या 500 रुपयांच्या नोटा असून 10 लाख किमतीच्या नवीन 2000 रुपयांच्या नोटा आहेत। ही रोकड घेऊन जाणाऱ्या तिघांना देखील ताब्यात घेण्यात आलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही रोकड वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेची असून घाटकोपर शाखेतून पुण्यातील पिंपरी येथील शाखेत हे पैसे 3 इसम घेऊन जात होते। कोऑपरेटिव्ह बँकेची ही रक्कम आहे। याच्यामध्ये 10 कोटी 10 लाख रुपये आम्ही ताब्यामध्ये घेतलेले आहेत। ह्या नोटामध्ये 500 रुपये दराच्या जुन्या नोटा आहेत आणि त्याची एकूण किंमत ही 10 कोटी रुपये आहे। त्याचबरोबर 2000 रुपये दराच्या काही नोटा आहेत आणि त्याची किंमत 10 लाख रुपये एवढी होते। देशात कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगानं एक नवी योजना गुरुवारी जाहीर केली आहे। यामध्ये ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करणाऱ्यांमधून दररोज आणि आठवड्याला लकी विनर्स काढले जातील। ख्रिसमसपासून ही योजना सुरू होईल। त्यानंतर पुढचे 100 दिवस दररोज 15,000 विजेत्यांना प्रत्येकी 1000 रुपये पुरस्कार मिळेल। आठवड्याला 7000 ग्राहकांना प्रत्येकी 1 लाख रुपये तर व्यापाऱ्यांना 50,000ची रक्कम दिली जाईल। स्कीमच्या शेवटी अर्थात शेवटच्या दिवशी 14 एप्रिलला मेगा विनर्सची घोषणा होईल। विजेत्याला 1 कोटी रुपये, दुसरा पुरस्कार 50 लाख तर तिसऱ्याला 25 लाखांचा पुरस्कार मिळेल। विरारमध्ये 1 कोटी 11 लाखांची कॅश ईडी आणि आयकर विभागानं पकडली आहे। विशेष म्हणजे शिवसेनेचा नगरसेवक आणि उपजिल्हा प्रमुखाकडून ही कॅश जप्त करण्यात आली आहे। शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे, बार मालक सुदर्शन शेरेगर यांच्याकडून ही कॅश पकडण्यात आली आहे। यात 64 लाखांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आहेत, तर 2000 रुपयांच्या 47 लाखांच्या नोटा सापडल्या आहेत। आयकर विभागानं दोघांनाही ताब्यात घेतलंय, मात्र ही रक्कम कुठून आणली आणि कोणाची आहे हे समजू शकलेलं नाही। विधानसभेनं हक्कभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुळेवार यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केली आहे। आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली। त्यामुळे आणखी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे। सरळ प्रस्ताव सादर करता येत होता आणि त्याप्रमाणे मी शासनाला सादर केलं होतं, पण ते विधानसभा समितीने हक्कभंग समितीने माझी बाजू योग्य प्रकारे ऐकून घेतली नाही। मी त्यांना अशी विनंती केली होती की या प्रकरणामध्ये शासनाचं धोरण समजून घेण्यासाठी प्रधान सचिव गृहनिर्माण यांचीसुद्धा साक्ष घेण्यात यावी, ज्यामुळं माझी बाजू फार जास्त क्लिअर होऊ शकेल। पण त्यांनीही बोलवलं नाही आणि त्यांना असं वाटलं की मी हक्कभंग केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी समितीने त्यांचा अहवाल विधानमंडळामध्ये आज सादर केलेला आहे आणि त्यांनी काही शिक्षा माझ्यासाठी प्रस्तावित केलेली आहेत। शासकीय अधिकारी जो काम करतो तो नियमात आणि शासनाच्या गाईडलाईनच्या चौकटीत काम करत असतो, परंतु कित्येक वेळा असं होतं की वैयक्तिक प्रश्नाकडे बऱ्याच लोकप्रतिनिधींचं असं म्हणणं आहे की त्यांचे वैयक्तिक प्रश्न
जे सार्वजनिक नाही आहेत त्यांच्याकडे आम्ही सूट देण्यात यावी किंवा दुर्लक्ष करण्यात यावं. त्यामुळे बऱ्याच वेळा संघर्ष होण्याचा प्रश्न घडत असतो. स्टेजवर आहे की मला असं वाटलं की मी चांगली आनंदाने 25 नोकरी केलेली आहे. यापुढे मी चांगल्या प्रकारे नाम सेवा करू शकेल की नाही माहीत नाही. आणि या परिस्थितीत मी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतली तर मला दुसरी करता जीवनामध्ये मला दुसरं जे काही करता येईल ते करता येईल. निवडणूक आयोगानं दोषी ठरवल्यानंतरही महादेव जानकर यांच्यावर कारवाई होण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांची पुन्हा पाठराखण केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात जानकरांच्या राजीनाम्याची मागणी करत जानकरांना चौकशीला सामोरं जाण्याचं आवाहन केलंय. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आरोप सिद्ध होण्याआधीच एखाद्याला टार्गेट करणं अनैतिक असल्याचं सांगत जानकरांची पाठराखण केली आहे. आत्ता निवडणूक आयोगाचा तो अहवाल आहे, त्याच्यावर गुन्हा होतो की नाही, वेदर इट इज अ कॉग्निझेबल ऑफेन्स ऑर नॉट. नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स झाला, त्याच्यावर कोर्टाची परमिशन घेतली. आता त्या परमिशन नंतर त्याची पूर्ण चौकशी होईल. त्या चौकशीमध्ये तो गुन्हा होतो की नाही हे सिद्ध होईल. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही अगदी प्रिलिमिनरी स्टेजला फाशीस द्यायला निघालात तर मला असं वाटतं की नैतिकतेला धरून होणार नाही. एखाद्या व्यक्तीला असं टार्गेट करणं ही नैतिकता नाही आहे. ठाणे महापालिकेची कळव्यातली अतिक्रमण विरोधी मोहीम तात्काळ थांबवण्याचे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत. या प्रकरणी दालनात बैठक घेतली जाणार असून निर्णय होईपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कारवाई करण्यात आलेली जमीन ही महापालिकेची नसून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. या ठिकाणी 25,000 लोक बेघर होणार असल्याचं सांगत मुंडे यांनी कारवाई थांबवण्याची मागणी केली. मुंबई नागपूर समृद्धी हायवेवरील रस्ते आणि मेगा सिटी शेजारी राज्यातील ज्येष्ठ आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी नातेवाईकांच्या नावानं जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. शेकडो हेक्टर जमीन खरेदी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. राज्याचे माजी मुख्य सचिव JP डांगे यांचा मुलगा रवींद्र डांगे, ठाणे उपजिल्हाधिकाऱ्याचे बंधू विजय पवार, अतिरिक्त आयुक्त कैलाश जाधव यांचा भाऊ सुभाष जाधव यांच्यासह आजी माजी सनदी अधिकाऱ्यांनी शेकडो एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात येतोय. याची चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. राष्ट्रीय जनता दलाची संपूर्ण राज्य शाखाच राष्ट्रवादीत विलीन झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला धक्का दिलाय. 1995-99 दरम्यान युती सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण शिवसेनेला का सोडचिठ्ठी दिली ते अकोल्यात शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर करू असं गावंडे यांनी यावेळी सांगितलं. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील मोबाईलवर बोलणाऱ्या कैद्यांची चौकशी सुरू झाली आहे. तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी कारागृहात येत सर्व प्रकाराची गंभीरपणे चौकशी केली. विशेष म्हणजे कारागृहात लावलेले जॅमर बंद असल्याचं निदर्शनास आलं तर अनेक ठिकाणी CCTV नसल्याचं अहवालात उघड झालं. नाशिक कारागृहासारखाच प्रकार गेल्या वर्षी धुळे कारागृहात समोर आला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीत कारागृहातील अधिकारी दोषी आढळून आला होता. मात्र या दोषी अधिकाऱ्यावर अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नाशिक कारागृह प्रकरणी कारागृह महानिरीक्षकांनी कठोर भूमिका घेत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केलं. मात्र धुळ्यातील दोषी अधिकाऱ्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. त्यामुळे धुळे कारागृहातील भ्रष्ट तुरुंग अधिकाऱ्यावरील कारवाईचा अहवाल दडपण्यात तर आला नाही ना अशी शंका व्यक्त होतीये. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील पॅरोलवर बाहेर आलेले 52 कैदी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर कैद्यांना कळंबा कारागृहात ठेवलं जातं. नियमानुसार या कैद्यांना पॅरोल देण्यात येतो. मात्र मुदत संपल्यानंतर या कैद्यांनी पॅरोल कारागृहात परतणं बंधनकारक असतं. तरीही काही कैदी कारागृहात परत येत नाहीत. कळंबा कारागृहातील तब्बल 52 कैदी पॅरोलवर बाहेर पडले मात्र शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात परतलेच नाही. महाराष्ट्रातील पहिल्या संगणकीकृत अभिलेख कक्षाचं उद्घाटन विटा येथे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील विटा तहसील कार्यालयाचा अभिलेख कक्ष हा 100% संगणकीकृत झालाय. संगणकीकृत अभिलेख कक्षाद्वारे 150 वर्षाच्या कालावधीतील 2 कोटी कागदांचं स्कॅनिंग करण्यात आलं असून सांगली जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्यांमध्ये ऑनलाईन 7/12 बघायला मिळणार आहे. तसंच 7/12 उतारा, जन्ममृत्यू, फेरफार, ॲपील रजिस्टर, जमिनीची कागदपत्र आणि अन्य मूलभूत रेकॉर्ड जनतेला तत्काळ उपलब्ध होणार आहेत. शिवाय हे रेकॉर्ड हजारो वर्ष जतन होणार आहेत.
देशातील लोकसभेत जो गदारोळ सुरू आहे त्यात जवानांच्या हौतात्म्याबद्दल आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या सैनिकांबद्दल शब्दही उच्चारला जात नाही। याबद्दल जवान चंदू चव्हाण यांच्या परिवारानं नाराजी व्यक्त केली आहे। सरकार चंदूला पाकच्या ताब्यातून परत आणेल असं फक्त दावे करतंय, प्रत्यक्ष कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काहीही होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। गोवा विधानसभेची मुदत मार्च 2017 मध्ये संपतीये, त्यामुळे गोव्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले। गोवा विधानसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच वोटिंग व्हेरिफाईंग मशीन बसवण्यात येणार असून यावेळी महिलांसाठी वेगळं मतदान केंद्रही उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पणजीत दिली। गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं गोव्याचा दौरा पूर्ण केला असून 20 फेब्रुवारीनंतर कधीही गोव्याच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे। विधानसभा निवडणुकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती करणाऱ्या विविध उपक्रमांची सुरुवात यावेळी करण्यात आली। पनवेल तालुक्यातील वांगणी या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलाय। महावितरणनं या आदिवासींना महिन्याला 8-8 हजार रुपये बिल दिलंय। या आदिवासी बांधवांच्या घरात जेमतेम 2 बल्ब असतील, त्यांचाही वापर रात्रीच, त्यामुळे एवढं वीज बिल आलं कसं असा सवाल आदिवासी विचारतायत। शिवाय वीज बिलासाठी एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न त्यांना पडलाय। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अपहार प्रकरणात जप्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत। दिवाळीच्या दरम्यान बाजार समितीच्या 3 कर्मचाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या फरकाची जवळपास 57 लाख रुपयाची रक्कम परस्पर बँकेतून काढून घेतली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून 3 कर्मचाऱ्यांसह रोकड ताब्यात घेतली होती। या प्रकरणी सुनावणी सुरू असताना कर्मचाऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश उभय पक्षांना देण्यात आले। यवतमाळमधील 2 अर्बन बँक आणि एका सीएकडे आयकर विभागाच्या नागपूर येथील अन्वेषण पथकानं शोध मोहीम राबवली आहे। यात महत्त्वाची कागदपत्र तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत। नोटाबंदीच्या निर्णयानंतर यवतमाळमध्ये या बँकेतील अनेक खातेदारांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रोकड जमा केल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली, त्यावरून ही कारवाई करण्यात आली। 8 के बाद जो भी जो इन्फॉर्मेशन थी हम लोगों के पास कि 8 नवंबर के बाद जो भी हैवी कैश या जो अनअकाउंटेड कैश वगैरह डिपॉजिट हो रहे हैं, तो उससे रिलेटेड हम लोग वेरिफिकेशन के लिए आए हैं। शिर्डीजवळच्या अस्तगाव शिवारात सागर गोरडे यांच्या वस्तीजवळ आईपासून दुरावलेले 2 महिन्यांचं बिबट्याचं पिल्लू आढळलंय। या पिल्ल्याला स्थानिक ग्रामस्थांनी वस्ती शेजारी लावलेल्या पिंजऱ्यात सोडलं। दरम्यान वनविभागानं घटनास्थळी दाखल होत सदर पिल्लू जिथे आढळलं तिथे सोडण्याचा प्रयत्न केला आहे। सदर बिबट्याची मादी परिसरात असण्याची दाट शक्यता असल्यानं पिल्लाच्या विरहानं ती अधिक हिंस्र होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। रत्नागिरी तालुक्यातील खानू गावात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली। खानू गावातील एका घराशेजारी पडक्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती येथील घरमालकांनी पोलीस पाटलांना दिली। पोलीस पाटलांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली आणि वनविभागाची टीम पिंजरा घेऊन बिबट्या पकडण्यासाठी दाखल झाली। मात्र विहिरीच्या भोवती लोक जमा झालेले पाहून बिबट्या एका विहिरीच्या फटीमध्ये शिरला आणि बाहेर येण्याचं नावच घेईना। अखेर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचा मारा देखील करण्यात आला। गेल्या शतकात ब्रिटिशांनी कैदेत ठेवलेल्या ब्रह्मदेशचा राजा थिबा यांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मयंत सवे, राजे थापरपंटू सोविन आणि लष्कर प्रमुख अनुग गलाइंग यांच्यासह 85 महत्त्वाच्या व्यक्तींचा जत्था रत्नागिरीतल्या थिबा पॅलेसला भेट देणार आहे। या ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यात येईल। हे पाहुणे राजवाड्याची पाहणी करणार आहेत। धुळे जिल्ह्यातील विविध कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांचं मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी धुळे जिल्हा परिषदेसमोर अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी शाहिरांनी आपल्या कलागुणांची झलक दाखवत शासनाकडे शाहिरी अंदाजात दाद मागितली। कलाकारांचं मानधन 1,500 वरून 5,000 करण्यात यावं, एसटी आणि रेल्वे भाड्यात 50% सवलत मिळावी अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या। धुळे शहरातल्या मोहाडी उपनगरातील शिवसेनेचे पदाधिकारी विठ्ठल गावडे यांच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आलाय। निकिता गावडे असं तिचं नाव आहे। निकिताच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून निकिता घरातून बेपत्ता होती, त्यानंतर तिचा मृतदेह संशयास्पदरित्या विहिरीत सापडलाय। शवविच्छेदनात पाण्यात बुडाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलंय।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.